नमस्कार, महाराष्ट्राची खबर बातमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। तर हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे पुन्हा एकदा संकटात सापडलेले आहेत। गायरान जमिनीचा अनधिकृतरित्या वाटप आणि कोर्टाच्या निर्णयात ढवळाढवळ केल्याचा आरोप सत्तारांवरती होतोय। कृषी मंत्री अब्दुल सत्तारांवरती हायकोर्टाने कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत। तर 150 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केलेली आहे। विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खणाखणी झाली। अब्दुल सत्तारांच्या प्रकरणावरनं विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली। सत्तार यांच्या निर्णयाला हायकोर्टाने स्थगिती दिल्यानं विधानसभेत अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। वाशिमच्या घोडबाबुळ परिसरातील 37 एकर 29 गुंठे गायरान जमिनीचं सत्तार यांनी एका व्यक्तीला अनधिकृतरित्या वाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। सरकारची प्रॉपर्टी असं देण्याचा कोणाला अधिकार नाही, तरी देखील ते दिले, त्याच्याही बद्दल ताशेरे ओढलेले आणि म्हणून त्यांच्या अनेक वेगवेगळी प्रकरणं पुढे आलेली आहे। त्याकरता त्यांनी राजीनामा द्यावा आणि ते राजीनामा देत नसेल तर सरकारने राजीनामा त्यांचा म्हणजे त्यांचा राजीनामा मंजूर करून त्यांना मंत्रिमंडळातून काढावं। गायरान जमीन घोटाळ्याचं नेमकं प्रकरण काय आहे ते पाहूया। 37 एकर जमिनीचा ताबा मिळावा म्हणून याचिका करण्यात आली होती। संतोष पोफळे, श्याम देवळे यांनी ही याचिका केली होती। त्याला 22 डिसेंबर 2022 रोजी कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली। 2011च्या नियमानुसार जमीन देणं बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं। कृषी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरुद्ध प्रथमदर्शनी ठोस पुरावे उपलब्ध असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे। जिल्हा कोर्टाचा आदेश माहीत असूनही सत्तारांनी हा निर्णय घेतला। जगपाल सिंग प्रकरणातील सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि राज्य सरकारच्या जीआरची सत्तारांच्या निर्णयामुळे पायमल्ली झाली। परिणामी भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या मंत्र्यानं पदमुक्त व्हावं अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली। आपण पाहिलं असेल आज संपूर्ण विरोधी पक्ष आम्ही वेलमध्ये बसलेलो, ह्याचं कारण एकच आहे की आम्हाला बोलायला दिलं जात नाही। आज महत्त्वाचा एक घोटाळा स्वतः विरोधी पक्ष नेते साहेबांनी आमच्या हाऊसमध्ये मांडला। त्या घोटाळ्यापुढे काही उत्तर मिळालेलं नाही सरकारकडून। खरं तर त्यांची हकालपट्टी करणं गरजेचं आहे, पदमुक्त करणं गरजेचं आहे या कृषी मंत्र्यांना। जे कृषी मंत्री या राज्याच्या शेतकऱ्यांचं ऐकत नाही, जे कृषी मंत्री महिला खासदारांना महिलांना शिवे देतात पण पश्चाताप होत नाही, माफी मागत नाहीत, आणि जे कृषी मंत्री मग टीईटीचा घोटाळा ज्याच्यात चौकशी सुरू असेल किंवा आज जे घोटाळ्याचे कागदपत्र दाखवले त्याच्यात कोर्टाने देखील ताशारे मारून घोटाळा आहे स्पष्ट आपल्या समोर आलेला आहे, त्यांना पदमुक्त करणं पाहिजे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रकरणाची धूळ खाली बसत नाही, तोच नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू असताना आणखी एका मंत्र्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। शिंदे गटातील अब्दुल सत्तारांचं हे प्रकरण असल्यानं सत्ताधारी गटाला हादरा बसलाय। आता विरोधकांकडे काय राहिलेलं नाहीये। ज्या प्रकारे सरकार गेल्या 5-6 महिन्यामध्ये काम करते, ज्या प्रकारे लोकांसाठी निर्णय, शेतकऱ्यांसाठी निर्णय असतील, गरिबांसाठीचे निर्णय असतील, हे निर्णय घेऊन फुल स्पीडने जे आहे हे सरकार जे आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली लोकहिताचे अनेक निर्णय जे आहेत ते या ठिकाणी घेतले जात आहेत। विरोध करण्यासाठी कुठला ना कुठला तरी मुद्दा काढायचा रोज आणि काहीतरी त्याच्यावरती अभ्यास करायचा नाही, काही करायचं नाही, त्याच्या मागचं पुढचं काही बघायचं नाही आणि फक्त आरोप, बेछूट आरोप करत सुटायचं। भूखंडाचं श्रीखंड ही घोषणा 80च्या दशकात गाजली होती। आता 4 दशकानंतरही ही घोषणा पुन्हा दिली जाते। सत्ता येते आणि जाते, कधी सत्ताधारी विरोधात तर कधी विरोधक सत्तेत जातात। मात्र भूखंडाचं श्रीखंड हे चित्र काही केल्या बदलत नाहीये। त्यामुळे राजकीय नेत्यांना भूखंडाच्या श्रीखंडाची जुनीच गोडी कायम असल्याचं दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। सिल्लोड महोत्सवावरून कृषी मंत्री अब्दुल सत्तार अडचणीत सापडण्याचे चिन्ह आहेत। महोत्सवासाठी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त वर्गणी गोळा करण्याचे तोंडी सूचना देण्यात आल्यानं कृषी आयुक्तालयामध्ये खळबळ माजलेली आहे। सत्तार यांनी सिल्लोडमध्ये 1 जानेवारी ते 10 जानेवारी या काळामध्ये सिल्लोड कृषी कला क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। कृषी प्रदर्शनासाठी प्रवेशिका खपवण्याचं काम कृषी आयुक्तालयाच्या गळ्यात मारल्याचा आरोप करण्यात येतोय। कृषी मंत्र्यांच्या या फतव्यामुळे संपूर्ण कृषी विभागच वेठीला धरला गेलेला आहे आणि हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विधानसभेमध्ये उचलून धरला आणि यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही जर काही चूक असेल
तर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक कृषी दुकानदाराला 5,000 रुपये वसूल करून द्यावे असं कंपल्शन केलेलं आहे. हे कशाचं जोक आहे? हा एक प्रकारचा भ्रष्टाचार नाहीये. हे काय अधिकार तुम्ही ज्यावेळेस शपथ घेता त्यावेळेस काय शपथ घेता? आणि अध्यक्ष महोदय, हे दोन्ही प्रकरण ही अतिशय गंभीर अशा प्रकारची प्रकरण आहेत आणि या प्रकरणावरून माझी तर उपमुख्यमंत्री महोदय तुम्हाला मागणी आहे, सरकारला मागणी आहे की तुम्ही संबंधित मंत्री महोदयांचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला पाहिजे. त्याच्याशिवाय नाही. कारण सरळ सरळ ताशेरे ओढलेले आहेत. माझींची हकालपट्टी करता येत नाही ना. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण जो मुद्दा मांडला जरूर त्याची माहिती घेण्यात येईल आणि माहिती घेऊन त्याची वस्तुस्थिती जी आहे ती वस्तुस्थिती आपल्या समोर मांडू आणि सिल्लोड महोत्सवाच्या संदर्भात ज्या काही बातम्या आल्या त्याची गंभीर दखल ही शासन घेईल आणि या संदर्भात जर कुठेही असं चाललं असेल तर त्याच्यावर कडक कारवाई ही सरकार करेल. अधिवेशनाचा आजचा दिवस हा सत्तारांवरती झालेल्या आरोपांनी गाजला. वाशिमच्या गायरान जमिनीच्या वाटपामध्ये पदाचा दुरुपयोग केल्याचा गंभीर आरोप अब्दुल सत्तारांवरती विरोधकांनी केलेला आहे आणि यानंतर सत्तारांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सत्तार त्यांच्या शासकीय निवासस्थानी नव्हते आणि त्यामुळे सत्तार हे नॉट रिचेबल असल्याची चर्चा होती. मात्र अब्दुल सत्तार नागपूरमधील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ निवासस्थानी असल्याची माहिती मिळते आणि या ठिकाणी निवासस्थानाची दारं आतून बंद केली असल्यामुळे आत कुणीही जाऊ शकत नाहीये. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यावेळेला थेट त्या ठिकाणाहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, खरं तर झालेले जे आरोप होते त्या आरोपांसंदर्भामध्ये बोलण्यासाठी अब्दुल सत्तार समोर येतील असं म्हटलं जात होतं, मात्र त्यानंतर ते नॉट रिचेबल होतात काय? नॉट रिचेबल झाल्यानंतर दारं बंद करून एका ठिकाणी स्वतःला बंद करून घेतात काय? उदय, काय सुरू आहे नेमकं त्या ठिकाणी? नक्कीच आज ज्या पद्धतीने विरोधकांनी जे आहे ते दोन्ही सभागृहामध्ये जे आहे ते अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. कारण वाशिम जिल्ह्यातला गायरान प्रकल्प असेल किंवा सिल्लोडमधला जो आहे कृषी महोत्सव असेल त्यावरून जे आहे ते विरोधकांनी आरोप जे आहे ते केले होते आणि अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे अब्दुल सत्तार समोर येऊन आपली भूमिका मांडतील अशी अपेक्षा होती. मात्र त्याऐवजी जे आहे ते अब्दुल सत्तार यांनी नॉट रिचेबल होणं जे आहे ते जास्त पसंत केलेलं आहे. आपण त्याचीच ही दृश्य पाहतोय. नागपूरच्या बजाजनगरमध्ये असलेला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या या निवासस्थानामध्ये जे आहे ते अब्दुल सत्तार साधारणतः 3:30 वाजता आले होते आणि आता 6 वाजता म्हणजे 3.5 तास झालेत अब्दुल सत्तार यांनी स्वतःला जे आहे ते यामध्ये कोंडून घेतलेला. विशेष म्हणजे अब्दुल सत्तार आतमध्ये आहे हे कळू नये म्हणून या सगळ्या परिसरातले लाईट जे आहेत त्या अजूनही बंद, बाहेर अंधार पडलेला आहे. असं सगळं असताना देखील जे आहे ते लाईट सगळे बंद ठेवलेले आणि आतमध्ये अब्दुल सत्तार जे आहेत त्यांच्या काही खासगी लोकांसोबत आहे. त्यांची गाडी जी आहे ती या परिसरात आहे. मात्र गेले 3.5 तास अब्दुल सत्तार स्वतःला कोंडून घेत आहे. एका बाजूने त्यांच्यावर आरोप होत असताना खरं तर त्यांनी समोर येऊन या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं अपेक्षित होतं. मात्र तसं न करता ते स्वतःला कोंडून घेत आहे. म्हणजे नक्कीच या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का अशी शंका यायला या सगळ्या प्रकरणानंतर तथ्य आहे का याविषयी सर्व घडामोडींवरती तुमचं लक्ष अशाच प्रकारे असू द्या. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. त्यानंतर वळणार आहोत पुढच्या बातमीकडे. राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांचं सांगलीमधलं पालकमंत्र्यांचं कार्यालय हे देखील आता वादात सापडलेलं आहे. कारण जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या कार्यालयाच्या नूतनीकरणावरती तब्बल 35 लाख रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. जिल्ह्यामधल्या विकास कामांना निधी नसताना पालकमंत्र्यांच्या ऑफिसला मात्र राजमहालाचा साज देण्यात आलेला आहे. पालकमंत्र्यांच्या ऑफिसचा एक पंखा 50 ते 60 हजार रुपयांचा असल्याचं सांगण्यात येत आहे. तर त्यांच्या ऑफिसमधील झुमराची किंमत ही लाखो रुपयांच्या घरात आहे. पालकमंत्र्यांच्या आलिशान खुर्चीची ही किंमत 60-70 हजारांच्या घरात असावी असा अंदाज आहे. तर सोफ्याची किंमतही लाखोंच्या घरात आहे. सांगलीतलं हे ऑफिस लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमधील एखाद्या राजेशाही दालनाला फिक्क पाडेल असंच दिसतंय. तर मंत्र्यांच्या दालनाला राजेशाही थाट कुणी दिला असा सवाल आता उपस्थित केला जातोय. सदर जे आता पैसे मंजूर झाले ते पैसे रद्द करावेत आणि तो पैसा जिथं बाबा सर्वसामान्य लोकांना अडीअडचणी आहेत, जिथं रस्ते नाहीत, शाळा सुस्थितीत नाहीत, जिथं शासकीय रुग्णालयांमध्ये गैरसोय आहे किंवा महिलांसाठी आज प्रसाधनगृहाची अत्यंत दुरावस्था आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 0.2% ही प्रशासन प्रसाधनगृह नाहीत. त्या ठिकाणी
जर महिलांसाठी जर प्रसाधन गृहाची जर व्यवस्था केली तर ते योग्य ठरेल आणि आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मागणी करतोय की आम्ही ह्याचा पाठपुरावा शेवटपर्यंत करणार आहे आणि हा दिलेला निधी जोपर्यंत मागे घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू. मला हे वाटतं की आमचा शेतकरी, आमचा कामगार, आमचे गोरगरीब काहीतरी असल्या ऑफिसमध्ये येऊन बसू द्या ना. त्यांची इच्छा असते चांगलं ऑफिस असावं, आपलं ऑफिस आहे ते. आणि हे ऑफिस खाडेचं नाही आहे, गव्हर्नमेंटचं कुठलं ऑफिस नाही आहे, हे आमच्या सगळ्या जनतेचं, जिल्ह्यातल्या जनतेच्या गोरगरिबांचं ते ऑफिस आहे. त्यामुळे त्यांना थोडासा माध्यम मिळायला पाहिजे. जर झालं असेल चांगलं तर मी चांगलंच म्हणेन की आमच्या जनतेसाठी तिथून कामं चांगली व्हावीत, निर्मळ व्हावीत. आता तिथं आम्ही स्टाफ पण नियुक्त करतोय की जेणेकरून तिथं कोणीही आला, कलेक्टर ऑफिस आला, कुठलंही काम त्याचा थांबलं असेल, काय झालं असेल, ते गतिमान करण्याचं काम आम्ही त्या कार्यालयातून करणार आहोत. बातमी आता सीमा प्रश्नासंदर्भातली. सीमा प्रश्नावरून राज्यभरामधलं वातावरण हे चांगलंच तापलेलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलेला आहे, तर मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीवरून उद्धव ठाकरेंनी जोरदार टोले लगावले, तर सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांच्या टीकेला तोडीस तोड प्रत्युत्तर दिलंय. सीमा प्रश्नावरून राजकारण पेटलं. विधिमंडळात पडसाद, दिल्लीत सीएम. मराठी भाषेवरती अत्याचार केले गेलेले, मुख्यमंत्र्यांनी लाट्याकाट्या खाल्ल्यात ना, राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. कुठे आता पण दिल्लीला जाण्याची गरज काय? उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल. महाराष्ट्राचा विषय इकडे सोडून दिल्लीत जाण्याची गरज नव्हती. खरं प्रेम, पुतना मावशीचं प्रेम सगळं लोकांना कळत असतं. दिल्लीत गेल्यानंतर ह्या विषयावरती ते बोलणार आहेत का? गोमाईने ते ऐकलं नाही. जरी ते आमच्या पक्षाचे असले तरी ते चूक आहे. विधिमंडळात सीमा प्रश्नावरनं वातावरण चांगलंच तापलंय. त्यामुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात जोरदार खणाखणी पाहायला मिळते. तिकडे कोल्हापुरात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या धरणं आंदोलनात हजारो आंदोलक सहभागी झालेले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा आणि सीमा प्रश्नाचा संबंध जोडत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलाय. गेल्या 8-15 दिवसापूर्वी जसं आज आपले मुख्यमंत्री दिल्लीत गेलेत, खरं त्यांनी महाराष्ट्राचा विषय इकडे सोडून दिल्लीत जाण्याची गरज नव्हती, पण दिल्लीत गेलेत. दिल्लीत गेल्यानंतर ह्या विषयावरती ते बोलणार आहेत का? उद्धव ठाकरेंपाठोपाठ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावरनं टोले लगावलेत. मुजरा करायला सातत्यानं मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जावं लागतं, ही महाराष्ट्रासाठी शर्मिंदगी बाब आहे. आजही मुख्यमंत्री दिल्लीत आहे अशा पद्धतीची माहिती आम्हाला मिळते आहे. इकडे अधिवेशन चाललेलं आहे, पहिलेच अधिवेशनाचा काळ कमी करून ठेवलेला आहे. विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर सत्ताधारीही चांगले संतप्त झालेत. सीमा प्रश्नावर सर्वांच्या भावना सारख्याच असल्याचं सांगत शंभूराज देसाईंनी विरोधकांच्या टीकेला सणसणीत प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नामध्ये महाराष्ट्र म्हणून आपण एक विचार घेऊन केंद्रापुढे गेलं पाहिजे. आक्रमकता तर आमची सुद्धा आहे, कारण शेवटी 865 मराठी भाषिक गावातल्या लाखो लोकांचा हा प्रश्न आहे. सुमारे 7 दशकांपासून सीमा प्रश्न धगधगतोय. सध्या या प्रकरणी सुप्रीम कोर्टात खटला प्रलंबित आहे. कोर्टाचा निकाल येईपर्यंत राज्यातलं राजकारण थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. परिणामी कधी कोल्हापूर ते नागपूर आणि कधी बेळगाव ते मुंबई असा हा प्रश्न राज्यभर पेटतच राहतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विधिमंडळामध्ये कर्नाटक सीमावादावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलेलं आहे. हे नाट्य सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये एका कार्यक्रमासाठी गेलेले होते आणि त्यांना विरोधकांनी केलेल्या आरोपांवरती विचारलं असता महाराष्ट्र कर्नाटक सीमा आंदोलनामध्ये मी जेलमध्ये गेलेलो होतो, त्यामुळे इतर लोकांनी आम्हाला याबाबत शिकवण्याची गरज नसल्याचं सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तर दुसरीकडे सीमावासियांबाबतचा ठराव उद्या विधिमंडळामध्ये घेणार आहोत अशी स्पष्टोक्ती देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. हा विषय 60 वर्षापासूनचा आहे आणि असं असताना या सर्वोच्च न्यायालयामध्ये मधल्या प्रकरणावर कुठलाही परिणाम होता कामा नये याची काळजी आम्ही घेतोय. ती कर्नाटकने पण घेतली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये निकालावर प्रकरणावर परिणाम होऊ नये याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. जे बोलतायत त्यांनी तर त्यांच्या योजना बंद केल्या.
मुख्यमंत्री धर्मादाय निधी बंद केला, महात्मा ज्योतिबा फुले बंद केला, आणखी काय काय बंद केलं. सीमा आंदोलनामध्ये स्वतः जेल भोगलेला एकनाथ शिंदे आहे, त्यामुळे त्याच्याप्रती आम्हाला इतर लोकांनी शिकवण्याची आवश्यकता नाही. आम्ही पूर्णपणे सीमावासियांच्या पाठीशी सरकार खंबीर आहे आणि त्याबाबतचा तशा प्रकारचा ठराव देखील आम्ही सभागृहात आणणार आहोत. उद्या होईल. शिंदेंच्या पक्षाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवरती जोरदार टीका केली आहे. अधिवेशनामध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सीमावाद सत्तांतरावरून धारेवरती धरलं आणि त्याला खासदार श्रीकांत शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचा जोरदार समाचार घेतलाय. फक्त बेछूट आरोप करत सुटायचं इतकंच त्यांचं काम असल्याचं शिंदे म्हणाले. तुम्ही रोज मनोरंजन नाही तर लोकांची सकाळ खराब करताय असं म्हणत त्यांनी राऊतांवर टीका केली आहे. मला वाटतं आजच एवढ्या दिवसानंतर जे कोणी बोलतंय, पहिल्यांदाच मला वाटतं 3 वर्षात पहिल्यांदाच नागपूरला आले असतील. 50 आमदार, 13 खासदार आणि 13वे जे खासदार आले ते तर एकदम म्हणजे फाउंडर मेंबर आले. तर याच्यानंतर तरी आत्मपरीक्षण जे आहे ते केलं पाहिजे की आपल्याकडून हे जे लोक जी आहेत ती का चालली आहेत, आपण कुठे चुकतोय. जर आपण मानायलाच तयार नाही की आमची काही चुकी झालेली आहे करून, तर ते डोळे कोणी जरी उघडले तरी ते डोळे उघडणार नाही. तुमचं नेतृत्व त्यांना मान्य नाही. तुम्ही ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टी हाताळताय, ज्या प्रकारे रोज उठून बोलताय, लोकांचे दिवस तर सकाळ तर चांगली झाली पाहिजे. मनोरंजन पण नाही, खराब करण्याचं काम जे स्वतःची तर खराब आहे, दुसऱ्याची पण खराब करण्याचं काम जे आणि हे लोकांना आवडत नाही. रोजचे रोज आरोप. लोकांना काम पाहिजे आणि काम करण्याचं जे धाडस जे आहे हे सरकार करते. टार्गेट वगैरे कोणाला नाही. आता कोणावरती जर आरोप असतील कुठले तर ते मला वाटतं त्याच्यावरती स्पष्टीकरण हे झालं पाहिजे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांच्या समोर आल्या पाहिजे. ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राणा भीमदेवी थाटामध्ये नागपुरात आरोपांचे बॉम्ब फोडू असा इशारा दिलेला होता आणि त्यामुळे सकाळपासूनच संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कोणता बॉम्ब फोडणार याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू होती. दुपारी 12च्या सुमाराला अगरबत्ती जोडलेला सुतळी बॉम्बचा फोटो ट्विटरवरती पोस्ट केलेला होता आणि त्यामुळे ठाकरे राऊत सत्ताधाऱ्यांविरोधात कोणता बॉम्ब फोडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती. उद्धव ठाकरे, संजय राऊत विधिमंडळ परिसरात आले. ठाकरेंनी अधिवेशनाच्या कामकाजामध्ये सहभाग घेतला. विधान परिषदेमध्ये सीमावादावरून सरकारवरती निशाणाही साधला आणि त्यानंतर विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील विरोधकांच्या आंदोलनातही ठाकरे राऊत सहभागी झाले. मात्र तिथेही ठाकरे राऊतांनी कुठलाच आरोपांचा बॉम्ब फोडला नाही. यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी बॉम्ब तयार, वातीही काढल्यात आणि पेटवण्याचा अवकाश आहे असं म्हणत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संजय राऊतांचा बॉम्ब फुसका ठरल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. उद्या आम्हाला नागपूरला जायचं, उद्धव साहेबांबरोबर जायचं आणि नागपूरला गेल्यावर त्यांनी बरेच मोठे बॉम्ब फोडणार. हा माहोल कोणाला मिळेल का राजा? हा जिवंतपणा, हा उत्साह, असं वाटतं आता आपण लढाईला चालले पुढे. अरे वाघाचं काळीज असलेली शिवसेना आहे. आमच्याशी तुम्हाला लढणं जमणार नाही. बॉम्ब बरेच आहेत, माती काढलेले आहेत, फक्त ते पेटवायचे अवकाश आहे. पण मला असं वाटतं की ताबडतोबीने पहिला हा ठराव जो तिथल्या काही लाख मराठी माणसांचं आयुष्य बर्बाद करणार आहे. पिढ्यानपिढ्या ते अनेकदा सांगतायत. त्यांनी निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत, त्यांनी आंदोलनं केलेली आहेत. आता काही जण आपल्या इथले सांगताय की तुम्ही कुठे लाठ्या खाल्ल्या आहेत, तुमच्या अंगावर कुठे केस आहेत. ह्या गोष्टीला काय अर्थ नाहीये. तुम्ही लाठ्या तेव्हा खाल्ल्या होत्या जेव्हा तुम्ही आमच्यात होतात, पण याचा अर्थ असा नाही की आता तुम्ही गप्प बसा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता अतिशय महत्त्वाची बातमी अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणासंदर्भातली. कारण अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणानं पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे. सुशांतचा मृत्यू हा सर्वांसाठी धक्कादायक होता. त्यानं आत्महत्या केली हे कुणालाच मान्य नव्हतं आणि सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह जुहू इथल्या कूपर रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टेमसाठी नेण्यात आलेला होता. पोस्टमॉर्टेमच्या वेळी उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्यानं सुशांतच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा केलेला आहे. सुशांतच्या पोस्टमॉर्टेम वेळी रूपकुमार शाह हा कर्मचारी तिथे होता.
त्यानं दावा केलाय की जेव्हा सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाला तेव्हा त्याचं पोस्टमॉर्टेम करण्यासाठी त्याला कूपर रुग्णालयामध्ये आणण्यात आलं. आम्ही पोस्टमॉर्टेमसाठी गेलो तेव्हा आम्हाला कळलं की बॉडी सुशांत सिंग राजपूतची होती. त्याच्या शरीरावरती अनेक खुणा होत्या, मानेवरही 2-3 ठिकाणी जखमांच्या खुणा होत्या, असं देखील या कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे. ज्यावेळी सुशांत सिंगची बॉडी बघितली ते वणा ज्या होत्या ते 2 ते 3 वणा होत्या आणि त्या सुसाईडचं जे वण जे आपण बघतो सुसाईड करून घेतो ते वण एकच असते आणि ह्या 2 ते 3 वणा असल्या कारणाने मी एवढं ठामपणे सांगू शकतो हे कशांतरी आवळून त्याला मारलेलं आहे आणि मारण्यात आल्यामुळे हे मर्डर केस आहे हे मी ठामपणे सांगू शकतो. तर महाराष्ट्राची खबरबातमध्ये आता वेळ झाली. इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.